स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी मिक्स पिठाची नानकटाई घेऊन आलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान क्रॅक्स वगैरे आलेत आणि किती फुगलेली आहे, फ्लफी झाली, मस्त झाली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घरगुती तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी शुगर पावडर ॲड केलेली आहे। जर तूप नसेल तर मार्जिन पण घेऊ शकता। मार्जिनची रेसिपी वेगळी आहे। मार्जिन आपण घेतलं तर त्याला तुम्हाला सांगतेच मी पुढे काय करायचं आहे ते। मार्जिन मला भेटला नाही म्हणून मी घरगुती तूप घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी साखर पावडर मिक्स केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करा, नंतर हँड बीटरने त्याला बीट करा कलर चेंज होईपर्यंत। आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज होत आहे। बघा कलर चेंज झाला, आता व्हाईट कलरमध्ये आला आणि एकदम फ्लफी झालं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं आता ॲड केलं आहे मीठ जेणेकरून ॲड केले की त्याची चव चांगली येते। गोड पदार्थामध्ये टाकले की मीठाची चव छान येते, म्हणून मी मीठ टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। त्याच्यामध्ये मी अडीच कप आहे ना मिक्स पीठ घेतले। मिक्स पिठामध्ये काय काय घेतले, गहू, ज्वारी, नाचणी, मक्याचे दाणे, हे सगळं मी घरी वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी ॲड करते बेसन, रवा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इलायची पावडर। हे किती प्रमाणात घेतलं आहे मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही तिथे जाऊन चेक करा। आता ते सगळं मिक्स झालं ना, मग व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे। तर तुम्ही पुढे बघा मी काय कसं करते ते। तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन कोणत्या फ्लेवरची नानकटाई बघायची तुम्हाला मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। बघा आता मी हलक्या हाताने मिक्स करते। व्यवस्थित मिक्स करायचा, जास्त प्रेशर द्यायचा नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही, प्रेशर करायचं नाही। बघा मी एकदम हलक्या हाताने करते, व्यवस्थित दाबायचं नाही आहे, जास्त एकदम हलक्या हाताने। प्लॅटफॉर्मवर घेतलं आहे मी आता तळ हाताने त्याला मळायचं आहे, जास्त प्रेशर द्यायचं नाही, एकदम हलक्या हाताने स्मूथली करायचं आहे। तर तुम्ही बघा मी कसं करते तिथे। बघा मी तळ हाताने हळूहळू दाबते, एकदम स्लोली, जास्त दाबत नाही, प्रेशर द्यायचं नाही आहे। दोन्ही हाताने एकदम नीट मळून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनटं व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं पीठ घ्यायचं हातात आणि बघायचं की होतंय की नाही, नानकटाईचा शेप येतंय का नाही। ते बघा इथं होत नाही आहे, तुम्ही परत 1 मिनटं त्याला मळलं व्यवस्थित। आता बघा नानकटाईसारखं शेप होत आहे, बघा झालं ना। मग तसंच आपल्याला करायचं आहे। आता नानकटाई एका साईजची यावी म्हणून मी 1 चमचा घेतला आहे, त्याच्या सहाने नानकटाई बनवून घेतली आहेत मी। सर्व नानकटाई बनवून झाल्यावर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, 25 ते 30 मिनटं ठेवायचं आहे। जर तुम्हाला अर्जंट असेल तर 15-20 मिनटं ठेवा। इथं नानकटाईचं मी वजन दाखवते पण ते दिसत नाही आहे। 26 ग्राम नानकटाईचं वजन झालेलं आहे। तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 30 मिनटासाठी। फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर बघा मी दुधाचे बोटं लावते, त्याच्यावर ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता। मी बदामाचे काप लावले आहेत आणि OTG प्रीहीट करायला ठेवलं आहे मी 10 मिनटासाठी। मग नंतर बेक करा 160 डिग्री सेल्सिअस 15 मिनटं बेक करा तुम्ही। बघा नानकटाई एकदम किती छान क्रॅक्स आले आहेत, त्याला क्रॅक्स बघू शकता तुम्ही किती छान आलेत। अगदी मार्केट स्टाईलची नानकटाई झालेली आहे आणि टेस्टसुद्धा छान आहे। मैदा वगैरे काहीच नाही आहे, मिक्स पिठाच्या ह्याच्याने मी नानकटाई बनवली। तुम्हाला आणखीन कोणती फ्लेवरची नानकटाई बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ, भेटूया।